धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरी निवासस्थानी बैठक। मुंडे कोकाटेंसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते बैठकीला उपस्थित। अजितदादा महायुतीतील अंतर्गत वाद, पक्षबांधणीचा आढावा घेणार। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही। याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा। राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद। राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा, तर मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याचं अजितदादांचं म्हणणं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता। शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती। मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचे फोटो आरोपपत्रात। भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभाध्यक्षांना पत्र। विरोधी पक्षनेते पदासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते जामनगरमध्ये वनताराचं उद्घाटन। मोदींकडून वनतारातील वन्यजीवांसोबत खेळतानाचे व्हिडिओ ट्विट। अनंत अंबानी स्थापित वनतारा केंद्राचाच प्राण्यांचे संवर्धन आणि उपचार करण्याचा उद्देश।